नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच आपण त्याला सेतू म्हणतो. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्यात येत आहे, त्याच्या अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे भरायचा आहे, याची सुद्धा ए टू झेड माहिती आपण बघणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, गडचिरोली.gov.in या वेबसाईटवर लिहायचं आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची. सर्वप्रथम मी मराठी भाषा निवडतो. तुम्हाला जी भाषा निवडायची ती तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. यामध्ये सूचना म्हणून एक पर्याय आहे आणि त्यामध्ये तुम्हाला घोषणा दिसतं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही जाहिरात मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निघलेली आहे. आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघा, 10 जुलै 2026 या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. त्या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे ऑनलाईन भरायचा आहे, ऑफलाईन कसा भरायचा आहे ते सांगतो. खाली पहावरती क्लिक करा, जाहिरात दिलेली आहे. बघा फॉर्मची तारीख वाढलेली आहे, 10 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता. डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. खाली यायचं आहे. डॉक्युमेंट लिस्ट नंतर तुम्हाला अटी, सेवा शर्ती वगैरे दिल्या. गुण कसे दिले जाणार, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, CSC, नंतर तुमची मुलाखत, खाली एक घोषणापत्र दिलंय आणि खाली गावाची व्हॅकन्सी दिल्यात, कोणत्या गावामध्ये जागा निघालेल्या आहे. खाली यायचं, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म दिलाय. हा फॉर्म सर्वप्रथम तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. म्हणजेच काय करायचं, हा फॉर्म तुम्हाला स्वतः हस्ताक्षरात भरून घ्यायचा आहे आणि नंतर एक ऑनलाईन फॉर्म भरायचा. खाली यायचं, एक लिंक दिली, ती लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आणि तो फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते सांगतो. चला या ठिकाणी यावरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमची ईमेल आयडी दाखवली जाईल, हीच एका चेक करायचं आहे. खाली कन्सर्टला टिक करून नेक्स्ट पेजवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वरती ईमेल आयडी आलेली आहे. आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकायचं, तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. डेट ऑफ बर्थ टाका, दिनांक, महिना आणि वर्ष. जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते. खाली मोबाईल नंबर, नंतर तुमचा ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस ऑफ ॲप्लिकंट. खाली तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. तुम्ही राहणार कुठले, पोस्ट तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता, या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं. नंतर बघा तुम्हाला विचारलंय कोणत्या ग्रामपंचायतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, ते या ठिकाणी निवडायचं. गट ग्रामपंचायत असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकून द्यायचं. नसेल तर काही टाकण्याची या ठिकाणी गरज नाही. ज्या गावामध्ये तुम्हाला दुकान टाकायचं ते गाव निवडायचं. नंतर तालुका निवडा, नंतर जिल्हा ऑटोमॅटिकली येईल. खाली पिनकोड टाकायचा आहे, ॲड्रेस ऑफ सेंटर, कुठे तुम्हाला तुमचं सेंटर सुरू करायचं त्या सेंटरचा ॲड्रेस टाकायचा आहे. लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गुगल मॅपवर तुमच्या दुकानावर उभं राहायचं आहे. गुगल मॅपनुसार या ठिकाणी लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड दोन्ही सुद्धा टाकून द्यायचं आहे. नंतर बघा खाली विचारलंय बघा, तुम्ही ग्रामपंचायत किंवा या ठिकाणी नगर परिषद क्षेत्राचे आपण रहिवासी आहात का, यस करायचं. नंतर यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाले आहे का, तर नाही. यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर असल्यास केंद्राचा प्रकार नमूद करावा. तर आपल्याला काहीही टाकायचं नाही, डायरेक्ट सोडून द्यायचं आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं. CSC ID असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. आपल्याकडे आहे म्हणून मी यस करतो. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर डायरेक्ट नो करा. असेल तर खाली तुम्हाला CSC ID नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. नसेल तर डायरेक्ट NA वरती तुम्हाला असं NA म्हणून तिथे टाईप करायचं. समजा आपल्याकडे आहे तर आपण या ठिकाणी डायरेक्ट नंबर टाकणार आहे. ज्यांच्याकडे त्यांच्याकडे नाही, त्यांनी नाही क्लिक करायचं आणि खाली NA लिहायचं आहे CSC ID नंबरच्या ठिकाणी. ॲड्रेस ऑफ CSC सेंटरचं, कुठे तुमचं दुकान आहे, CSC सेंटर आहे, तेथील पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. नंतर तुमचा तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा. नंतर तुमचा जिल्हा आणि नेक्स्ट पेजवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. MSCIT किंवा CC तुमचं जे काय झालं असेल ते तुम्ही द्यायचं आहे. आपलं MSCIT झालं आहे. नंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हायेस्ट 12वी झाली की ग्रॅज्युएशन आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, काय जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर आपली 12वी झाली म्हणून मी 12वी टाकतो. नेक्स्ट पेजवरती क्लिक करतो.
आधार कार्ड आहे का? तर येसवरती क्लिक करायचं. पॅन कार्ड आहे का? येस, पॅन कार्डसुद्धा तुमच्याकडे पाहिजे. मराठी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे का? तर येसवरती क्लिक करायचं, कारण तुम्हाला 10वी मराठी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. खाली यायचं अर्जदार कोणताही गुन्हा वगैरे नोंदवला आहे का द्यायचा आहे. नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट नो करायचं. केंद्र स्थापन करावयाच्या ठिकाणी इंटरनेट सुविधा येथे सुद्धा येसवरती क्लिक करायचं आहे. केंद्राचं आवश्यक साहित्य संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक वगैरे आहे का? तर येथे सुद्धा येस करायचं आहे. कारण तुमच्याकडे तेवढं साहित्य असायला हवं आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा या ठिकाणी रिस्पॉन्स रेकॉर्ड झालेला आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या ईमेलला तुमचा फॉर्म हा आलेला आहे. आता हो हाताने भरलेला फॉर्म आहे, आय मीन ईमेलवरील फॉर्म तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीमध्ये तुम्हाला नेऊन द्यायचा आहे.